चौथ्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या ह्या आहेत. अजी श्रवणेंद्रिया पेकले, जे येणे गीतानिदान देखिले, आता स्वप्नाची हे तुकले, साचा सरिसे. आधीची विवेकाची गोटी, वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगज्जेठी, आणि भक्तराज किरीटी परिसतसे. जैसा पंचमाला सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तैसे भला जाहला विनोदू, कथेचा इये. कैची आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, होका जपतपे श्रोतयांची फळाली. आता इंद्रियाजात आगवे, तीही श्रवणांचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. तर या आहेत ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न तुम्ही करा. जर तुम्हाला ते लयीत म्हणता येत नसतील, सुरुवातीला चुकत असेल, तर बिनधास्त चुकू द्या. हळूहळू त्याचा रिदम जो आहे तो आपण पकडू, आणि तो रिदम जो आहे त्यामुळे त्याचे व्हायब्रेशन्स तयार होतील, आणि ते रिदम्स, ते व्हायब्रेशन्स आपल्या डोळ्यावर